Hello everyone, welcome to Mamta Academy. Today we are going to learn about a sound of vowels. वॉवेलचे साऊंड आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. कॉन्सनंटचे साऊंड कसे येतात ते बघितले होते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वॉवेलचे 5 साऊंड बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचे वर्ड्सनुसार प्रॅक्टिस करून घेणार आहोत. त्याच्या पहिले आपण हे जी ट्रिक आहे ते आपण पहिले लक्षात घेऊ. बघा, व्ही अँड सी, व्ही आणि सी ला आपण शॉर्टमध्ये वॉवेल्स अँड कॉन्सोनंट असं सांगत असतो. आपण शॉर्टमध्ये व्ही आणि सी घेऊ. जसं आपण वर्ड्सची प्रॅक्टिस करू तसं. बघा, कॉन्सनंट, वॉवेल, कॉन्सनंट असे आपण वर्ड्स घेणार आहोत. त्यांच्यामध्ये पहिले कॉन्सनंट येईल, नंतर मध्ये वॉवेल येईल आणि त्यानंतर परत कॉन्सनंट. तसे आपण पहिले वॉवेल आणि कॉन्सनंटचे जे वर्ड्स घेणार आहोत त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करून घेऊ. त्यानंतर आपण 3 वर्ड्सचे आपण प्रॅक्टिस करणार आहोत. बघा, हे शॉर्ट फॉर्म जसे दिले बघा, व्ही आणि सी इज इक्वल टू वॉवेल प्लस कॉन्सनंट. ही शॉर्ट फॉर्म आपण वापरणार आहोत. यानुसार आपण पहिले आपण वॉवेल्सचे जे एचे उच्चार ए येतं ते आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. आपण त्यांचे शब्द घेणार आहोत. बघा, आपण एचं ॲ केव्हा उच्चार येतं, जेव्हा वर्ड्समध्ये ए येतं तेव्हा त्याचे उच्चार ॲ केव्हा होतो ते आपण काही वर्ड्स घेतले आहेत त्यानुसार आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. आय होप व्ही आणि सी ची कन्सेप्ट तुम्हाला माहीत झाले असेल. हे आहे शॉर्ट फॉर्म. वॉवेल मीन्स व्ही अँड कॉन्सनंट मीन्स सी. या साईडला आपण वॉवेल्स घेतले आहे. वॉवेल्स कोणकोणते आहेत? वॉवेल्स आहे ए, ई, आय, ओ, यू. आज आपण बघणार आहोत फक्त एचं ॲ केव्हा उच्चार येतं हे वर्ड्स घेतले आहे. आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत. बघा, हे आहे वॉवेल्स आणि या साईडला आहे कॉन्सनंट. यांचे वर्ड्स कसे तयार होतात ते आता आपण बघणार आहोत. बघा, ए प्लस एन यांना आपण ॲ न असं वाचतो, तेव्हा याला आपण काय लिहू? बघा, मराठीमध्ये ॲ न असं. याला आपण वाचन करू जसं ॲन असं वाचन करू आपण त्याचं. बघा, पुढचे शब्द आहे ॲट. ॲटला आपण कसं लिहितो? बघा, ॲट मराठीमध्ये कसं लिहिणार आपण? ॲट असं लिहितो. बघा, पुढचं आहे ॲप. ॲप, ॲप याला आपण मराठीमध्ये ॲप असं लिहितो. उच्चार कसे येतात बघा व्यवस्थित. ॲ ड, ॲ ड, ॲ ड, ड असं मोठ्याने वाचन करायचे जेणेकरून आपले उच्चार व्यवस्थित यायला पाहिजे. ॲग, ॲग, ॲग असं. बघा, यांची व्यवस्थित प्रॅक्टिस केली की आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं. हे आहे बेस. ॲ म, ॲ म, ॲ म. पुढचं आहे ॲक्स, ॲक्स, ॲक्स. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ॲक्सचे बघितलं होतं आपण. त्याचे जोड शब्द येतात. पुढचं आहे ॲड, नाही सॉरी ॲब, ॲब, ॲब. बघा, व्यवस्थित बघून घ्या. ॲब. पुढे आहे ॲस, ॲस, ॲस. याचे आपण
परत एकदा प्रॅक्टिस करून घेऊ. बघा हे वर्ड्स घेतले आहे, हे वर्ड्स या साईडला लिहून घेऊ आपण. ॲट, ॲप, ॲड, ॲग, ॲम, ॲक्स, ॲब, ॲस. असं आपण घरी सुद्धा प्रॅक्टिस करू शकतो. असं साईडला लिहून घ्यायचे आणि त्यानुसार आपण मराठीमध्ये लिहिलं का आपल्याला मराठीत सुद्धा अडचण येत नाही. बघा ॲट, हे आहे ॲब, ॲप, ॲड, ॲग, ॲम. ॲ कसं उच्चार येतोय बघा, पूर्ण लाईन आहे ॲ ॲ ॲ ॲ. हे आहे ए, एचं ॲ कसं उच्चार येतोय बघा. ॲक्स, ॲक्स. पुढे आहे ॲब, ॲब, ॲस. बघा ॲस. हे बघा या साईडला आपण ॲ ॲ ॲ ॲ ॲ ॲ ॲ ॲ. कसं आहे बघा, त्यानुसार आपण वर्ड्स घेतले. हे आहे लहानसे वर्ड्स. आता आपण मोठे वर्ड्स बघणार आहोत. बघा हे व्यवस्थित बघून घ्या तुम्ही, याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल घेऊन घ्या. हे आहे लहानसे वर्ड्स. यानुसार आपण आता हे वर्ड्समध्ये कसे अटॅच होतात, त्यानुसार मोठे वर्ड्स कसे तयार होतात ते सुद्धा बघणार आहोत. आता बघितले आपण वॉवेल अँड कॉन्सनंट. आता बघणार आहोत वॉवेल कॉन्सनंट, वॉवेल, कॉन्सनंट यानुसार बघणार आहोत. आता आपण 3 लेटर घेणार आहोत, त्यांचे वर्ड्स तयार करणार आहोत. बघा आपण काही वर्ड्स बघितले. आता आपण परत या चार्टच्या साहाय्याने अजून आपण ॲचे जे वर्ड्स आहेत ते बघणार आहोत. ते मागे वर्ड्स बघितले होते, ते आपण वॉवेल आणि कॉन्सनंट या दोघांचे वर्ड्स तयार केले होते. आता आपण बघणार आहोत कॉन्सनंट, वॉवेल आणि कॉन्सनंट. बघा हे आहे कॉन्सनंट, हा मध्ये वॉवेल येतोय आणि परत कॉन्सनंट येतोय, म्हणजे 3 लेटरचे आपण वर्ड्स बघणार आहोत. बघा कॉन्सनंट, वॉवेल, कॉन्सनंट. बघा ॲचे साऊंड आहे, वॉवेलचे साऊंड. बघा पहिला आहे सी, सी प्लस एन, एन प्लस काय होतं आहे कॅन. बघा क प्लस एन प्लस कॅन. समजतंय बघा. तसं आपण सगळे चार्ट तयार केले. या चार्टच्या माध्यमातून आपण काही शब्द बनवणार आहोत, वर्ड्स बनवणार आहोत. बघा एफ एन काय झालं, फॅन. फॅन कसं लिहिणार आपण, फॅन. ॲ हे आपण या चिन्हाच्या माध्यमातून, हे वरती अर्धचंद्र दिलंय, याला आपण ॲ असं वाचतो. बघा पुढचं आहे एम प्लस एन, म्हणजे काय झालं ते मॅन, मॅन असं लिहिणार आपण मराठीमध्ये. बघा समजतंय तुम्हाला, बघा व्यवस्थित बघा. पुढचं आहे पी आणि एन, काय झालं पॅन. पॅन कसं मराठीमध्ये लिहिणार आपण, पॅन असं. बघा समजतंय तुम्हाला, आय होप समजत असेल तुम्हाला. बघा पुढचं वर्ड्स आपण तयार करणार आहोत. आर प्लस एन, रॅन. रॅन कसं येईल, रॅन असं मराठीमध्ये लिहिलं जाईल. बघा ॲ असं उच्चार येतंय का याच्यामधून, कळतंय ना तुम्हाला. हा ॲ असं उच्चार येतंय. एच ॲ, हे मध्ये ॲ, ए आहे मध्ये ए,
त्याचे ॲ असं उच्चार आपण करत आहोत आणि त्यानुसार आपण वर्ड्स तयार करत आहोत. बघा पुढचं आहे वी ॲन व्यान व्यान काय झालं व्यान असं लिहिणार आपण मराठीमध्ये व्यान. पुढचं आहे टी अँड टॅन टी प्लस ॲन टॅन टॅन कसं येईल टॅन असं लिहिलं जाईल टॅन. पुढचं आहे बॅन BAN बॅन 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 असं लिहिलं जाईल. बघा मागे आपण बघितलं होतं ॲन हे बघितलं होतं ॲन ॲट ॲप असं शब्द तयार केले होते. 2 लेटरचे शब्द तयार केले होते आपण. आता 3 लेटरचे शब्द तयार करत आहोत. बघा पुढचं आहे ॲट ॲटनुसार आपण आता इथे ॲट 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 असं लिहिलंय. इथे आहे ॲनचे तयार केले होते ॲन ॲन ॲन. आता इथे परत ॲप 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 हे आपण मागे जोडणार आहोत. त्याच्या पुढे जे कॉन्सनंट जोडणार आहोत त्यानुसार आपण वर्ड्स तयार करत आहोत. बघा पुढचं आहे बी. आता हे कसं सी प्लस ॲट काय झालं कॅट. कॅट कसं आहे क प्लस ॲट जोडलं त्यानंतर कॅट तयार झालं. समजलं. बघा तसंच हे सुद्धा आहे बी बी प्लस ॲट बॅट. बॅट मराठीमध्ये कसं लिहिलं जाईल बॅट असं लिहिलं जाईल. कळतंय बघा. पुढचं आहे एफ ॲट एफ प्लस ॲट फॅट फॅट कसं येईल फॅट असं लिहिलं जाईल. कळतंय बघा व्यवस्थित बघा. पुढचं आहे एम प्लस ॲट मॅट मॅट कसं येईल मॅट मॅट. बघा सोपं आहे. पुढचं आहे एच प्लस ॲट हॅट हॅट कसं येईल हॅट असं लिहिलं जाईल मराठीमध्ये. बघा एकदम सोपी ट्रिक आहे. बघा पी प्लस ॲट पॅट तसंच मराठीमध्ये पॅट असं लिहिलं जाईल. कळतंय तुम्हाला हे ट आहे बघा पॅट. पुढचं आहे रॅट रॅट रॅट. रॅटला आपण काय सांगतो ते आपण पुढे बघणारच आहोत. पहिले आपण वर्ड्स कसे तयार होतात त्यांचे उच्चार कसे ते बघणार आहोत. बघा पुढचं आहे हे झालं रॅट. पुढचं आहे सॅट 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 कसं लिहिलं जाईल सॅट. बघा ह्या ॲटचे हे झालं सगळं. इथे ॲनचे झालंय. इथे आहे ॲप ॲपचे आपण आता वर्ड्स तयार करणार आहोत. बघा सी प्लस ॲप कॅप. कॅपला काय सांगतो आपल्याला माहीतच आहे ते आपण पुढे बघणार आहोत. पहिले आपण वर्ड्स बघू. क प्लस ॲप कॅप. आता हे पुढचं आहे कसं तयार होईल जी प्लस ॲप गॅप मग गॅप असं लिहिलं जाईल मराठीमध्ये. बघा सोपं आहे एकदम सोपं आहे. बघा व्यवस्थित बघा. एक वेळेस कळलं का सगळी लाईन तुम्हाला लक्षात येईल. बघा मॅप 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 असं लिहिलं जाईल मराठीमध्ये मॅप. बघा पुढचं आहे एल प्लस ॲप लॅप लॅप असं लिहिलं जाईल लॅप मराठीमध्ये. बघा आपण ॲच्या अर्धचंद्र वरती घेतोय ॲ उच्चाराचं अर्धचंद्र वरती घेतोय. बघा सगळीकडे तसं घेतलंय आपण. पहिले आपण ॲन असं लिहिलं होतं तेव्हा पूर्ण लिहत होतो पण आता आपण त्या वर्ड्सच्या वरती
अर्धचंद्र ॲच्या उच्चाराच्या घेतोय. बघा पुढचा आहे ज्या प, ज्या प, ज्या प असे लिहिलेलं आहे जाप. पुढचा आहे न्याप, एन प्लस न्याप, न्याप असे लिहिलं जाईल न्याप. बघा पुढे आहे सॅप, सॅप, सॅप कसे लिहिलं जाईल सॅप, अर्धचंद्रावरती घेतलंय बघा सॅप. तसं टॅप, टॅप तसंच आपल्याला इथे टॅप असं लिहिलं जाईल ते. बघा कळतंय तुम्हाला, व्यवस्थित बघून घ्या. याच्यामध्ये आपण बघितले पहिले कॉन्सनंट, त्यानंतर वॉवेल, त्यानंतर परत कॉन्सनंट. यांचे आपण एक एक लेटर घेतले. कॉन्सनंटचे एक लेटर वॉवेलमध्ये घेतला आणि कॉन्सनंट घेतला. त्यानुसार आपण वर्ड्स तयार केले, त्यांचे आपण वाचन केले. मराठीमध्ये सुद्धा लिहून घेतलं आणि इंग्रजीमध्ये सुद्धा लिहून घेतलं. या वर्ड्सचे अजून आपण एक पार्ट घेणार आहोत, सेकंड पार्ट. हा पहिला पार्ट आहे ॲ, त्याचेच आपण अजून वर्ड्स तयार करणार आहोत. ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो थँक्स फॉर वॉचिंग टिल द लास्ट. थँक्यू.